सॉरी, म्हणजे खूप शॉर्ट नोटीस मध्ये तुम्हाला बोलवलं तरी तुम्ही आलात. थँक्यू, खरंच थँक्यू. सर, किर्लोस्कर मॅन्शन मधली पत्रकार परिषद म्हणले की ब्रेकिंग न्यूज ना, मग आम्ही का नाही येणार? हो, तशी ब्रेकिंग न्यूजच आहे म्हणा. आज मला तुम्हा सगळ्यांची एका खास व्यक्तीशी ओळख करून द्यायची आहे. ही आहे दिशा. ही स्वतः एक खूप मोठी बिझनेस वुमन आहे, पण यापुढे तिची अजून एक खास ओळख असणार आहे. लवकरच दिशा किर्लोस्कर घराण्याची सून होणार आहे. दिशाचं लग्न माझा धाकटा मुलगा प्रीतम त्याच्याशी होणार आहे. कधी होणार आहे यांचं लग्न? पुढच्या आठवड्यात. हो, पुढच्या आठवड्यात 20 तारखेला प्रीतम आणि दिशाचं लग्न होईल. पण त्याआधी ऑफिशियली मला दिशाला सगळ्यांसमोर किर्लोस्करांची होणारी सून म्हणून इंट्रोड्यूस करायचं होतं. मॅम, मग तुम्ही तुमच्या मुलासोबत सुनेला जोडीने इंट्रोड्यूस करायचं ना. तुमचा मुलगा प्रीतम किर्लोस्कर कुठे आहेत? आता तरी सगळ्यांसमोर प्रीतम खरोखर कुठे गेलाय हे सासू मॉमना सांगावंच लागेल. त्या पावळट मीरनं त्याचं काम केलंय की नाही कोणास ठाऊक. पण आता त्यांना मला पण प्रीतम नक्की कुठे आहे याची उत्सुकता लागलेली. प्रीतम कंपनीच्या एका महत्वाच्या कामानिमित्त बाहेर गेले. चला संपतराव, निघूया ना मंदिराकडे. मला शेताकडे जायचंय. मालकाला मला तिकडे जायला लावले. तू पुढे. मालक तेवढ्याकडे पोहोचला असतील. हो हो, मी होतो पुढे. हा, सावकाश जा. हो हो. अरे किती येळ कधी येत आहे बघ. मला जास्त वेळ थांबता येणार नाही. हो रे बाबा, आपल्या ठरल्याप्रमाणे मी मोजक्याच गोण्या ट्रॅक्टर मध्ये भरल्यात. इथलाच एक नोकर आहे नंदी, ट्रॅक्टर घेऊन तिकडे जायला निघाले. उरलेला गोण्या इथं घरापाशीच आहे. मी पडदिशी आणि घेऊन जावा. संपत दादा, पार्वती, तू इथं काय करतेस? नंदी गेले देवळात. तुम्ही का नाही गेलात त्यांच्या बरोबर? त्यांना एकट्यांना कसं काय जमणार आहे? जमल जमल जमल. हुशार आहे गडी. आणि आबासाहेब आहेत की तिकडे, येतील समोर. तुझ्या घरात तुला काम असेल ना. गणेश उत्सवाची तयारी करायची आहे ना. जा. संपत दादा, पार्वती, ते या गोण्या नाही न्यायच्या. ह्या का त्या जास्तीच्या कोण आहेत त्या. हा, त्या माग कोटऱ्यात ठेवायच्या. मी नेऊन ठेवतो की. तुझा घरात जा. पार्वती, राहतेस ना. या सयाजीराव या. 4 लोकांनी तुमची वाट बघावी म्हणून मुद्दाम लेट करता ना तुम्ही. गुरुजी, ट्रॅक्टर भरायला थोडासा वेळ लागला म्हणून उशीर झाला. माफ करा. जा गोणी घेऊन या.
सयाजीराव, नेहमीप्रमाणे सर्वांच्या अगोदर तुमचा शिदा आलाय. माझ्याकडून गणेशोत्सवासाठी एक छोटीशी भेट. सयाजीराव, छोटीशी भेटवस्तू काय म्हणता? तुम्ही तर सगळ्या गावापेक्षा जास्त धान्य देत. तुमच्या एकट्याच्या देणगीवर 10 दिवसाचा गणेशोत्सव पार पडतो. नाही नाही, हे सगळं धान्य जे आहे ते मंदिराच्या जमिनीमध्येच पिकलेलं आहे, त्यामुळे त्याच आहे. हे मी फक्त इथे घेऊन आलोय बस. शाबास, करेक्ट बोलला. जमीन मंदिराची, त्यातलं पीक खातोय सयाजीराव, आणि त्यातलं थोडं इकडे मंदिराला देऊन उपकार केल्यासारखं दाखवतोय, नाही का? रणजितराव, तुम्ही चुकीचं बोलताय. साजरावांनी जर सांगितलं असलं हे धान्य मंदिराच्या शेतातलं आहे, तर आम्हाला माहित आहे मंदिराच्या शेतात गावची गुरंढोरं चरतात, आणि हे धान्य त्यांच्या स्वतःच्या शेतातलं आहे. घरी फक्त खाण्यापुरतं धान्य त्यांनी ठेवलंय, बाकी सगळं धान्य इथं इथं मंदिरात दान केलंय त्यांनी. अहो, मी सयाजीरावांना बऱ्याच वर्षापासून ओळखतोय आणि मंदिरासाठी दान देताना त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. आणि म्हणूनच उद्या गणेश स्थापनेनंतर होणारी महाआरती ही सयाजीरावांच्याच हस्ते होईल. हे बरं आहे, घरात गणपती उत्सवात सामील व्हायचं नाही आणि इथं मंदिरात येऊन महाआरती करायची. त्याला का महाआरतीचा मान? यांनी काही धान्याची पोती आणून दिली म्हणून महाआरतीचा मान मिळतो काय? प्रश्न फक्त धान्याचा नाही, मंदिराची जमीन पण त्यांनीच दान केलेली आहे. कुणी सांगितलं दान करायला? आणि दान करून उपकार केले काय? मी सगळे लोक येडे येडे डोक्यावर बसून देव केलंय. हा किती मोठी फसवणूक करतोय तुमची, लक्षात येत नाही तुमच्या. रणजितराव, काय बी बोलू नका. बोलायचं असलं तर आम्हाला बोला, पण साजरावांच्याकडे बोट दाखवलं तर लय जड जाईल. अहो, त्यांच्यासारखा निर्मळ मनाचा मनुष्य अख्ख्या गावात सापडणार नाही. हा, निर्मळ मनाचा माणूस. अरे, याने काही धान्याची पोती आणून दिली म्हणून तुम्ही याचा दरवर्षीप्रमाणे उदो करणार. पण तुम्हाला माहितीये का, या पोत्यांमध्ये धान्य तरी ऐका नाही. रणजितराव, काय म्हणायचंय तुम्हाला? हा, हेच की आजवर कोणी तपासलंय का या पोत्यांमध्ये धान्य येतं का भुसा? कशावर ना हा सयाजीराव तुम्हाला फसवत नाही? हो हो, रणजितरावांच्या बोलण्यात पॉइंट आहे. दादा, तपासणी व्हायलाच पाहिजे. आम्हाला तपासणीची गरज नाही, अजिबात तपासणी होणार नाही. अजिबात तपासणीची गरज नाही. हे असले तपास इथं चालणार नाहीत. सयाजीराव, तुम्ही निश्चिंत राहा, इथं कुठलीही तपासणी होणार नाही. ओ पुजारी बुवा, तपासणी होणार की नाही ते तुम्ही नका सांगू. सयाजीरावांना सांगू दे की. नाही, तो जर म्हणला तपासणी होणार नाही तर मी पुढे काय बोलणार नाही. पण तो जर खरा असेल तर तो या तपासणीला नकार देणार नाही, नाही का? बोला सयाजीराव, काय तपासणी करायची की नाही? ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनासारखं. करा तपासणी. आधी ना ती लाकडं घ्यायची आहे, मग शेतात जायचंय. आदित्य सर, कालच ठरलं ना आपलं. धनी म्हणू शकतेस तू. धनी इज फाईन. धनी. हो, ती कामं सोडत चला म्हटलं ना. पारू, काय झालं पारू? सर, ते काय झालं पारू? एवढी गडबड कसली चालली? प्रिया मॅडम, मला आधी सांगा, संपत दादा आबासाहेबांबरोबर सावलीसारखे उभे असतात का नाही? हो. मग आज एवढा महत्वाचा दिवस आहे, संपत दादा इथं काय करतायत? ते आबासाहेबांबरोबर देवळात का नाही गेले? हो, घरात ना धान्यांच्या गोणी गेल्यात ना देवळात, तरी बी ते इथंच थांबलेत. मी त्यांना विचारलं तर मला टाळण्याचा प्रयत्न केला आणि घरात बी पाठवून दिलं. आणि हा, तिथे ना काही गोणी ठेवल्या होत्या. मी त्यांना विचारलं की या गोण्या नाही का न्यायच्या, तर जास्तीच्या आहेत म्हणून सांगितलं. मला ना काहीतरी गडबड वाटते. पारू,
तुला खात्री आहे का नक्की काहीतरी रॉंग चालू आहे? आदित्य सर, पारू जर एवढं म्हणते तर आपण एकदा बघायला हवं. सयाजीरावाच्या मनात किती काळबीर आहे ते कळू दे की सगळ्यांना. फक्त गावकऱ्यांनाच नाही, देवाला पण फसवतोय हा. उघड की पोत उघड. रणजितराव, झालं ना आता समाधान? सयाजीरावांच्या प्रामाणिकपणाबद्दल हे असला खेळखंडोबा करायची काही एक गरज नाही. बघितले ना ते पोतं उघडून धान्यच निघालं ना त्यातून. थांबा की जरा वेळ, काय गडबड आहे? आणखी बरीच पोती आहेत. इतकी वर्ष विश्वास ठेवलाय ना, आणखी थोडा वेळ. एक आणि एक पोत तपासा. चला. सोड त्याला. आबासाहेब आता थांबू नका, मला सांगितलं ना तुला. सोड त्याला. आणि तुला घरी राहायला सांगितलं होतं ना, का आलास इथे? येणार नव्हतो आबासाहेब, पण मला माहिती होता हा काहीतरी घोळ घालणार, म्हणून आलोय. वा सयाजीराव, हे बरं आहे. स्वतः पाप करायचं, वर शिरचोरी करायला मुलाला अंगार पाठवायचं. पण आता झालंय ना तुमच्या मनासारखं, मग आता मिटवूया ना हा विषय. बघा बघा किती मा झालाय सयाजीरावात. त्याचा नोकर पण त्याचीच भाषा बोलायला लागला आता. ए थांबा सगळे. होऊ दे तुमच्या मनासारखं. तपासा रे सगळी पोती. बघ रे. अरे 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 अरे. बघा, या चोरावर विश्वास ठेवत होता तुम्ही. कधीपासून सांगत होतो मी, या सयाजीरावावर विश्वास ठेवू नका, फसवतोय तुम्हाला. माझ्यावर कोणाचाच विश्वास नव्हता. आजवर सगळे आंधळ्यासारखे याला आबासाहेब आबासाहेब करत याच्या मागे शेपूट हलवत याचं गुणगान गात होते. पण हा माणूस तुम्हाला फसवत होता. मंदिर समितीचा अध्यक्ष होऊन तुमच्या भावनांशी खेळत होता. सयाजीराव, डोळ्यानं जर बघितलं नसतं ना तर विश्वासच बसला नसता. तुम्हीच सांगा आता काय आहे? हा, माझी माझ्या विठ्ठलावरती श्रद्धा आहे. त्याला माहिती आहे मी हे पाप केलेलं नाही. देवाच्या देवळात पाठवलेला शिधा आहे, त्यात पापच काय माझ्या हातून चूक सुद्धा कधी होणार नाही. आजच नाही, गेली अनेक वर्ष हा शिधा मी माझ्या घरून पाठवतोय. यात नक्कीच कोणाचा तरी डाव असला पाहिजे. अरे देवा, चोर तर चोर, वर शिरजोर. अरे इतकी वर्ष गावकऱ्यांना फसवत आला. नाही, आज तुझी चोरी उघडी पडली तर म्हणतो कोणाच तरी डाव आहे.
अरे इथं कोणाची हिंमत आहे बाबा तुझ्या विरोधात डाव रचायची? बरं झालं आज सगळ्यांसमोर उघडा पडला. माणसंच नाही, डायरेक्ट देवाला फसवलंच की तू. मानलं पाहिजे राव तुला, मानलं पाहिजे. मंडळी, आता अजूनही हाच माणूस मंदिर समितीच्या अध्यक्षपदी तुम्हाला हवाय का? विचार करून सांगा. बोल की. बरोबर आहे तुमचं. सायजीराव पदावर नकोच आहेत. एवढं होऊन सुद्धा तुम्ही अध्यक्ष राहणार असाल तर निर्लज्जपणा आहे. सयाजी, अरे अजून किती वेळ शांत उभं राहणार आहेस का? अजून काहीतरी खोटं नाटक कारण सांगून गावकऱ्यांना फसवण्याचा प्लॅन आहे तुझा? अरे आता तरी पाप कबूल करणार आहेस की नाही तू? हेच पाहिजे होतं ना तुला? माझं पद पाहिजे होतं, मंदिर संस्थानचा अध्यक्ष व्हायचं होतं, माझा राजीनामा हवा होता. मिळेल, माझा राजीनामा पाठवून देईन मी. मालक, मालक, आबासाहेब माफ करा मला. आबासाहेब, माझी चूक आहे. आबासाहेब, माझा तोल गेला, आव सुटली मला. म्हटलं की तुम्ही तसंही दानच करणार आहात, त्यापेक्षा मी जर ते धान्य विकलं माझं कर्ज कमी होईल, म्हणून मी धान्य विकलं आणि इथं भुसा आणला. मला माफ करा मालक, मला माफ करा. याच्यामुळं देव माणसाला आमच्या अग्निपरीक्षा द्यावी लागली. याच्यामुळं आबासाहेब बदनाम झाले. याला पोलिसात द्या. कोण आहे, कोण आहे? रांगत येत आहे का काय? लवकर या, हे पोती लापवा कुठेतरी. किती वेळ सांभाळत बसायची? या लवकर. ए संपत, जो खेळ संपलाय, जी चोरी पकडली आम्ही. संपत काका, आबांनी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तुम्ही त्यांचाच विश्वासघात केला ना? आणि काय रे, हे कोणी करायला सांगितलं तुला? कारण 8-10 दिवस झाले बघतोय मी, तू स्वतःच्या मनाने करण्या इतकी हिंमत नाहीये तुझी. कोणी सांगितलं तुला? बोल. रणजितरावांनी सांगितलं. गरीब, कर्जबाजारी, सावकाराच्या कर्जाखाली दबलेला म्हणून तुला माझ्या घरात आसरा दिला ना रे. पोटच्या पोरांसारखं तुम्हाला वागवलं आणि हे फळ दिलंस तुम्हाला. अरे तुमच्यासारख्या लोकांमुळेच खऱ्या गरजू लोकांवर कोणी विश्वास ठेवत नाही, कोणी ठेवणार नाही, याची जरा तरी जाण ठेवा. अत्यंत चुकीचं वागलास तू नंदी, खूप चुकीचं वागलास. माझा विश्वास गमावलायस तू. प्रताप दादा, आबासाहेबांनी तुला सोडलं असेल, पण मी तुला सोडणार नाही. आज तुझ्यामुळं पहिल्यांदा आबासाहेबांना सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली. तुझ्यामुळं या बदमाश रणजितचे शब्द त्यांना ऐकायला लागले. तुझ्यामुळे इतक्या वर्षात पहिल्यांदा गावकऱ्यांनी आबासाहेबांवर अविश्वास दाखवला. याची शिक्षा तुला भोगावी लागणार. माफ करा प्रताप दादा. प्रताप, प्रताप, मला माहितीये तुझ्यावर चांगले संस्कार झालेत आणि मनात असतं तर माझ्या घरी इतके दिवस होतास तेव्हा कधीच चोरी केली असतीस.
एखाद्या रात्री माझ्या गळ्याला सुरी लावून सुद्धा तू तिजोरी खाली केली असतीस. एक वेळ ते पण मी समजून घेऊ शकलो असतो. पण आज तुझी नियत फिरली. आज तू जे काही केलंयस ना त्याला माफी नाही मिळू शकत नंदी. अरे पैसे मागितले असतेस ना तर दिले असते मी तुला, पण गावकऱ्यांच्या मनाशी खेळणं बरं नाही. अत्यंत चुकीचं वागलायस तू. चालता हो माझ्या समोरून, पुन्हा तोंड दाखवू नकोस तुझं. आबासाहेब, तुमचा हिशोब झाला असेल पण माझा अजून बाकी आहे.